गडी कामोबाचे ध्यान आधी द्यावी डाई आधी द्यावी डाई धावे व त्या मागे गाई करीती नामाचे चिंतन गडी कामोबाचे ध्यान एके ठाई काला तुका मने भाविक करीती नामाचे चिंतन गडी कामोबाचे ध्यान सच्चिदानंद रूपाय विश्वकर्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हर सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्तला नमो ज्ञानेश्वराय वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि शिरसागुंतं आत्मरूपगणेशु स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण त्याचे बंधू श्रीचरण श्रीगुरूंचे जयाचे आठवे शब्दसृष्टी अंगवे सारस्वता गणेश गणेशिये वक्तृत्व गोडपणे अमृतादे पारुखे म्हणे रसवती वंदने अक्षरासी बाबाचे अवतरण अवतरविधी पूर्ण आता संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय जे हृदय घेऊ सोनी ठाय एवढे भाग्य वैवन्यशासी ते नमस्कार मी आता विठ्ठल पाहता गोळी खाय त्यांची उष्टावळी गडी नामाचे चिंतन गडी कामोबाचे ध्यान अखंड संजीवन समाधिस्थ कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानियांचे शिरोमणी साधकांचे मायबाप भगवान श्री ज्ञानोबा यांच्या चरणकमली साधू संतांच्या आशीर्वादाने भगवंताच्या कृपेने पुण्यसलिला भगवती नय मातेच्या तीरावर प्रस्तुत समय आपण आज अधिक महिना अधिकस्य अधिकम फलम या पूर्ण महिनाभर जी काही भगवंताची सेवा केली ज्ञानोबाची सेवा केली आणि त्या सेवेची सांगता उत्सवाची सांगता आहे सेवेची सांगता नाही फक्त जी क्रियात्मक सेवा आहे तिची सांगता आहे सेवा करेन म्हणून भावे माझे मन गोविंद रंगले व सेवा अखंड असते शरीराच्या द्वारे क्रियात्मक सेवा झाली आणि मनाची एक सेवा असते जे अखंड प्रवाह वृत्तीचा परमात्मा चरणी असो भगवंताची कृपा साधू संतांचा आशीर्वाद आणि उत्सव महिनाभर भगवंताची सेवा केली त्या निमित्तानं काल्याचा हा प्रसंग आहे जो तुकोबरायाचा अत्यंत गोड अभंग सेवेला घेतलेला आहे तुकोबराय प्रसूत अभंगातून भगवान परमात्म्याचं गोपाळावर किती प्रेम होतं सत्य भक्तीची उत्कटता परमात्मा जगद्गुरु तुकोबराय प्रसूत अभंगामध्ये प्रतिपादित करतात गोड अभंग आहे सर्वांना ज्ञातच आहे की महिनाभर या ज्ञान मंदिरामध्ये वास्तूमध्ये आपण सेवा केली काय आता लॉकडाऊनचा काळ आहे तरी सुद्धा सेवा झाली अखंड रामकृष्णाचा जप महिनाभर अखंड पहारा होता जसा विना पहारा असतो तसं महिनाभर अखंड रामकृष्णाने जप होता दुपारी 1 तास सार्वजनिक जप होता विष्णू सहस्रनाम म्हणून प्रत्येक भगवंताच्या नामाबरोबर एक तुळशीपत्र ज्ञानोबाची श्रीकमली समर्पित केलं जात होतं संध्याकाळी हरिपाठ होता असं जे काही उत्सवाचं स्वरूप होतं अधिक लॉकडाऊन नसतं तर खूप मोठ्या प्रमाणात झाला असता तो भाग वेगळा परंतु पांडुरंग परमात्म्याने ज्ञानोबाने सेवा करून घेतली घ्यावी माझ्या हाती सेवा याची देवा विनवणी ज्ञानोबाने सेवा करून घेतली आणि त्या निमित्ताने सांगता आहे असो साधू संतांच्या कृपेने
प्रातस्मरणीय शांतीब्रह्म गुरुवर्य मारुती महाराज परेकर बाबा असतील, बाबांची सेवा झाली असती, परंतु सेवकीकराने सांगितले काम या नियमानं बाबांचा एक पामर जीव म्हणून, एक विद्यार्थी म्हणून मी इथं उभा आहे. प्रातस्मरणीय वैकुंठवासी श्री बालयोगीजी महाराज यांची असणारी अनुकंपा, यांचा असणारा अनुग्रह, यांची असणारी कृपा, या सर्व कृपेने चाललेले नामचिंतन जिथं जिथं प्रातस्मरणीय श्री बालयोगी महाराजांचे मठ आहे तिथे तिथं अखंड नामचिंतन चालू आहे. पंढरी क्षेत्रामध्ये जरी आपण गेलं तर भगवती चंद्रभागी माताच्या तीरावरच महाराजांचं मठ आहे, तिथं अखंड रामकृष्णाचा जप चालू आहे. तसं इथंही अखंड, मला तर वाटतं आता महिन्याभरच केलाय, पण मला तर वाटतं कायमच व्हावा. महाराजांना काही शक्य नाही, अशक्य असं काहीच नाही, शक्य आहे. एवढे मोठे वास्तू आहे, फक्त 5-6 पहारेकरी घेतले. पहारेकरी तरी कशाला, विद्यार्थी असतातच, त्यांना जेवण असतं, त्यांची राहण्याची सोय असते. 1-1 तास जरी 24 मुलं जर ठेवले इथं, 1-1 तास जर मुलांनी पारा घेतला तर अखंड नामचिंतन सहज घडून येतं. काय सांगितलं, सद्गुरू श्री बालयोगी महाराजांचे संकल्प आहे आपल्याला श्रीगुरूंची इच्छा पूर्ण करायची, आणि त्यानुसार त्यांचा जो संकल्प होता त्या संकल्पानुसार 24 मुलं जरी ठेवले वास्तूमध्ये, दररोज 1-1 तास जरी त्यांनी नामचिंतन केलं तरी पाराय होतो, संस्कृता पाठही होतो, भजनही होतं, भोजनही मिळतंय, सगळंच आपोआप सगळं सिद्ध होतंय. ठीक आहे, सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व म्हणून आपण ज्ञानोबाच्या चरणी फक्त प्रार्थना करू. अत्यंत गोड असा श्री तुकोबारायांचा अभंग आहे. भगवान परमात्मा भक्तावर किती प्रेम करतात त्याचं उत्कट चिंतन जगद्गुरू तुकोबाराय करतात. तरी पूर्वकाळी सर्व साधू संतांच्या, महापुरुषांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून, गुरुबंधूंच्या चरणी, माता पितांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून आपल्याला सेवा करायची आहे. वास्तविक पाहता मी तुमच्या पुढे सेवा करावी असा माझा अधिकार नाही, परंतु तुम्ही संत उदार आहात, तुका म्हणजे तुम्ही उदार कृपा, जगद्गुरू तुकोबारायांच्या वचनानुसार तुम्ही सर्व उदार आहात. जसा एखादा बाळक बोबडा बोलतो, वाकडा चालतो, ती माता गोड करून घेते, तसं तुम्ही हे जे काय असणारे तुमच्या पुढे आम्ही काही बोलावं असा आमचा अधिकार नाही, पण तुम्ही सर्व संत मायबाप गोड करून घेता. एवढंच असो. साधू संतांच्या, सर्व महापुरुषांच्या चरणी साष्टांग, गुरुबंधूंच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून तुकोबारायांचा गोड अभंग आहे, परंतु आपल्या वेळेची खूप खूप मर्यादा आहे. खूप वेळेची मर्यादा आहे म्हणजे फक्त आता 1 तास सुद्धा शिल्लक नाही. महाराजांनी सांगितले 11 वाजता विठ्ठल जय जय झालं पाहिजे आणि 11 ते 11:15 जप झाला पाहिजे. उत्सवाची सुरुवात जपाने आहे, उत्सवाची सांगताही जपान, म्हणजे 11 ज्ञानदेव तुकाराम झालं की 11 ते 11:15 जप करा, स्वयंपाक तयार आहे म्हणजे विठ्ठल. जगद्गुरू तुकोबाराय आता एक कीर्तन म्हणजे काय असतं आपल्या सर्वांना माहिती आहे. श्री हनुमानाचं शेपूट जसं आहे की लांबवलं तर किती लांबतं, आपण केलं तरी लगेच ते संपवता पण येतं. जसं रामायणाचा किंवा भागवताचा श्लोक आहे, आदो राम तपोवनादि गमनम, असं अशा प्रकारची आपली कथा आहे. त्याच्यामुळं काही चिंता करायची गरज नाही. तुम्ही म्हणजे 11 तास सोडा तर 11 तास सोडायला तयार आहे, तसं काही नाही. गोड तुकोबारायांचा अभंग आहे. जगद्गुरू तुकोबाराय भक्तावरचं प्रेम प्रकट करतात. थोडं जर आपण चिंतन केलं तर मनुष्य जीवनामध्ये जन्माला येऊन जर मनुष्य प्राणी जर भक्ती करत नसेल तर त्याच्या जन्माला काहीच अर्थ नाही. श्री तुकोबाराय ज्ञानोबाराय सांगतात, रुपे वैसा माझा आथले पण गाजा, एक भाव नाही माझा तरी पाडला ते, कणे सोपटे कणसे लागली घनदाटे, काय करावे गोमटे ओस नका. ज्ञानोबाराय म्हणतात, ऐसे माझे भक्तीने पण आगा पृथ्वीवरील पाषाण नसते काही. खूप घनदाट शेत आलेले आहे, कणस आलेले आहेत, पण त्यामध्ये जर बी नसेल तर त्या शेताचा काय उपयोग आहे, त्या कणसाचा काय उपयोग आहे का नाही. मनुष्य जन्माला येतो, पण जन्माला येऊन जर परमात्म्याची श्रीहरी भक्ती करीत नसेल तर तो जन्म निरर्थक आहे. महाराज गोड वर्णन करतात, मनुष्य जन्माला येतो, परमात्म्याची सेवा करीत नाही. लोक म्हणतात आम्ही अजून पंढरपूर पाहिलं नाही. अरे मग कशाला जगला, देव जीव द्या ना मग. पंढरी पाहिली नसेल, आनंदी पाहिली नसेल तर त्या जन्माला काय अर्थ आहे का, त्या जन्माला काय अर्थ राहत नाही. जीवनामध्ये परमात्म्याची भक्ती पाहिजे, परमात्म्याचा भाव अंतःकरणामध्ये पाहिजे. परमात्मा भावग्राह्य आहे. अंतःकरणामध्ये जर परमात्म्याची भक्ती नसेल तर मनुष्य जन्माला येऊ सुद्धा त्याच्यामध्ये आणि पशुमध्ये काय फरक आहे का. खंतीत धरा होणे गाढव कुत्रा, तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे घोडा ऐसे जन्म सरसे शुक्राचे, असे जन्म मनुष्य प्राण्याला प्राप्त होत असतात. म्हणून काय केले पाहिजे, सर्वांनी परमात्म्याची सेवा केली पाहिजे. आता परमात्म्याची सेवा करत असताना सेवा कशी करायची,
त्याच्यामध्ये खूप सुंदर चिंतन आलेलं आहे. श्री तुकोबाराय सांगतात, तुकाराम म्हणे नवविध भक्ती जाणे तुझी शुद्ध. भक्ती करीत असताना नवविध भक्ती आपल्याला प्राप्त पाहिजे. देवर्षी नारदांनी भक्तीचे 11 प्रकार सांगितले आणि श्री प्रल्हादजींनी 9 भक्त प्रकार सांगितले. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पाद सेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. आता श्री प्रल्हादजींनी 9 प्रकार सांगितले आणि श्री नारद मुनींनी 11 प्रकार सांगितले. असं का घडलं? कारण प्रल्हादजी हे श्री नारद महाराजांचे शिष्य आहेत आणि गुरुचा अधिकार शिष्यापेक्षा श्रेष्ठ असतो, म्हणून शिष्याने 9 भक्तीचे प्रकार सांगितले आणि श्री नारदजी मुनींनी 11 प्रकार सांगितले. गुण महात्म्याशक्ती, रूपाशक्ती, पूजाशक्ती, स्मरणाशक्ती, दास्याशक्ती, सख्याशक्ती, कांताशक्ती, वात्सल्याशक्ती, आत्मनिवेदनाशक्ती, तन्मयताशक्ती, परमविरहाशक्ती असे 11 प्रकार सांगितले. आणि ह्या 11 प्रकाराचे जो 11 प्रकाराने परमात्म्याची सेवा करतो तो भक्त मात्र श्रेष्ठ सांगितला. तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध. अशी भक्ती साधू संतांनी केली. गुण महात्म्याशक्ती तुकोबाराय गोड वर्णन करतात. कीर्तन ऐकावं या भुलले श्रवण, श्रीमुख लोचन देखावं या. आमचे जे कान आहेत ते कान परमात्म्याची कथा ऐकण्यासाठी आतुर झाले. रस्त्याने जाताना जर एखादं गाथा भजन चालू असेल, परमात्म्याचं नामचिंतन ऐकू येत असेल तर तुकोबाराय म्हणतात आमचे कान तिकडे आतुरले जातात. आलिया वचन रामनाम ध्वनी, ऐकावे कानी ऐसी गोडी. रस्त्याने जाताना रामनामाचा उच्चार जर ऐकू आला तर आमचे कान तिकडे आतुर होतात. कान भरून या ऐकेन तुझी कीर्ती, हे मज विश्रांती हे देवा. गुण महात्म्याशक्ती परमात्मा ठेवी रूपाशक्ती आहे. रूपाशक्ती म्हणजे परमात्म्याच्या रूपाकडे मन वेधलं जाणं. आपण पंढरी क्षेत्रामध्ये जातो, परमात्म्याचं रूप कसं आहे? रावण राज सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शिशिका रूपलिया पाहिल्या वेद लावी. आपण पंढरी क्षेत्रामध्ये जातो, पांडुरंगाचं दर्शन करतो, देवाच्या चरणावर मस्तक ठेवतो. तृप्ती होते का आपली? खरं खरं सांगा, तृप्ती होत नाही. वारकरी काय वारकरी करतात? देवाचं दर्शन केलं पण डबल बारीक शिरतात, परत देवाचं दर्शन करतात. मी तर म्हणतो तिथं जर पोलीस नसतात आणि पडवे नसते तर एक वारकरी देवापासून हटला असता. आता ते पोलीस असतात म्हणून नाईलाजाने वारकऱ्याला जावं लागतं. बरं, वारकरी जोड खांबापाशी येतात तरी जातात का? हो नाही, टाचा वर करून पांडुरंगाला बघतात. का बघतात? देवाचं रूपच असं आहे महाराज. समपाय करकटी उभा तटी बिलवरीचे रूप तावरी सुकुमार, रूप तावरी सुकुमार, रूप तावरी सुकुमार, रूप तावरी परमात्मा स्वरूपच असं आहे. किती बद्ध जीव पामर जीव जरी देवाकडे आला तरी तो परमात्मा पाहिल्यानंतर त्याची वृत्ती हरवल्याशिवाय राहणार नाही. वेदले व म्हणतायाचे शरणभरणा विसरले विठ्ठल. हे रूपाशक्ती आहे. हे भक्तीचे प्रकार आहेत. पूजा रूपाशक्ती, स्मरणाशक्ती, स्मरण, परमात्मा चिंतन. माझी मदत झाली नामाच्या नामाचा घेतला असे. पूजाशक्ती, पूजाशक्ती म्हणजे परमात्म्याच्या पूजेमध्ये अनुराग उत्पन्न होणं. श्री व्यास मुनी भक्तीचं लक्षण सांगताना सांगतात पूजा दिशू अनुराग किती पाराशर्य. म्हणजे व्यासमुनीचं असं मत आहे पूजेच्या ठिकाणी अनुराग उत्पन्न होणं हे भक्तीचं लक्षण आहे. आता आपली पूजा सोडून द्या, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांची पूजा केली ही सर्वश्रेष्ठ पूजा आहे. आपली पूजा म्हणजे फक्त पंगत तयार होत नाही म्हणून पूजा आपली, नाहीतर काय करायची म्हणून आपली पूजा असते. त्या पूजेला काही अर्थ नाही. शांतीब्रह्मनाथ महाराज जशी पूजा करीत होते, पंचोपचार पूजा आहे, षोडशोपचार पूजा आहे, त्या सर्व उपचाराने परमात्म्याची आराधना करणे अशी जी पूजाशक्ती आहे ती पूजाशक्ती म्हणजे परमात्म्याच्या अनुरागाचा एक प्रकार आहे, भक्तीचा एक प्रकार आहे. पूजाशक्ती, दास्याशक्ती,
दासत्व निकट हनुमंते पै केले म्हणून देखिले रामचरण जे काही सर्वस्व परमात्म्याला समर्पित करून स्वामी आणि सेवक भाव ठेवून जी भक्ती केली जाते तिला दास्यशक्ती म्हणतात. कांताशक्ती. कम सुखम तस्य अंतः कांतः. कम म्हणजे सुख, सुखाची पराकाष्ठा जिथं अनुभवाला येते ते कांत भक्ती. जशी गोपिकाने केलेली जी भक्ती आहे त्याला कांताशक्ती म्हटलेली आहे. दास्यशक्ती, स्मरणशक्ती, कांताशक्ती वात्सल्य भाव आहे. परमात्म्याच्या ठिकाणी परमात्मा माझा पुत्र आहे, मुलगा आहे अशा भावनेतून जी भक्ती केली जाते. आपल्याला माहिती आहे जगन्नाथपुरीला कर्माबाई नावाच्या श्रेष्ठ भक्त होऊन गेल्या. कर्माबाई काय करायच्या, सकाळी उठल्या उठल्या परमात्म्याला खिचडीचा नैवेद्य दाखवायच्या. आंघोळ करत नव्हत्या, काहीच करत नव्हत्या. पण कारण कसं आहे त्यांचं आराध्य दैवत कोणतं होतं? रंगणी रंगनाथ तोम्या देखिलास. हे रंगनाथ त्यांचं आराध्य दैवत होतं. बालकृष्ण त्यांचं आराध्य दैवत होतं. आता मला सांगा, लहान बाळ उभा आहे, त्याला काही दुपारी 12 वाजता जेवण दिलं तर तो राहील का महाराज? राहणार नाही. त्याला सकाळी 6ला नाश्ता दिलाच पाहिजे लहान मुलाला. तसं त्या काय करायचं, स्नान करायचं नाही, काही नाही, बाळ परमात्मा दाखवायचा. एक ब्राह्मण तिथं आला, म्हणजे कर्मा तू काही स्नान करत नाही, सोळं घालत नाही, तरी बिना आंघोळीच म्हणजे तू नैवेद्य करते, हे काय परमात्म्याला आवडत नाही, म्हणजे परमात्मा ग्रहण करत नाही. मग त्याने काय केलं, मग ठीक आहे म्हणजे झाडून काढलं, आंघोळ केली, सगळं करोस्तवर सगळं वेळ लागला, सारवून घेतलं, 10 वाजले आणि मग परमात्म्याला उशीर झाला, भूक लागली. म्हटले आता काय करायचं, सकाळी 6ला खाणार आहे. आणि अशी तिची भक्ती होती, तो भोग जो होता तो भगवान परमात्मा ग्रहण करायचे. आणि मग उशीर झाला, 10 वाजले. परमात्मा त्या ब्राह्मणाच्या स्वप्नात गेले, म्हणजे तुला काय समजतं का म्हटलं. कर्माबाई पूर्वीच्या मला नैवेद्य दाखवतो ते तोच मला प्रिय आहे म्हटले. तिने जरी आंघोळ नाही केली, तू सोहळ्यात पुरणपोळी दाखवतो पण मला आवडत नाही म्हटले. तू सोहळ्यात दाखवतो मला, पण कर्माबाई जी काय अंतःकरणात शुद्ध भावाने मला नैवेद्य समर्पित करते. म्हणून आज हे जर आपण जगन्नाथपुरीला गेलो, कर्माबाईचा खिचडीचा नैवेद्य आहे. निवेदनाशक्ती, आत्मनिवेदन. तुकामणी बाई जीव दिला बाळाकडे, तन्मयाशक्ती, परमात्म्याशी एकरूप होऊन जाणं. विरहाशक्ती, परमात्म्याच्या विरहातला जो आनंद आहे, करावे चिंतन त्याची बरे न भेटून तू करायला सांगतात आहे की नाही. परमात्म्याच्या वियोगातलं जे सुख आहे ते आता ते आनंदाचं अनुभवाचं सुख आहे, परम विरहाशक्ती. आणि मग राहता राहिले जो काय भाव आहे तो सख्याशक्तीचा भाव आहे. सख्य भाव, सख्य भाव अत्यंत श्रेष्ठ भाव सांगितला गेला. सख्य भाव म्हणजे परमात्मा माझा मित्र आहे या भावनेने केलेली जी भक्ती आहे. गीतेमध्ये आपल्याला माहिती आहे या सख्य भक्तीचे आचार्य जर कोण असतील, भक्तवरे श्री अर्जुन महाराज, भक्तवरे श्री उद्धवजी महाराज हे भक्ताचार्य आहे. आणि मग परमात्मा सांगतात भक्तोसी मी सदाच येते. अरे पाहतो तू कोण आहेस म्हटले, तू सखा आहेस माझा, तू प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, मैत्रीचा धनुर्धरा. प्रेमाचा पुतळा आहे, भक्तीचा जिव्हाळा आहे, मित्रत्वाची चितकळा आहे. काय परमात्म्याचं प्रेम होतो. संजयजी महाराज धृतराष्ट्राला सांगतात पै कौरव कुळ चक्रवर्ती पण हाची विस्मय पुढत पुढती सांगा म्हटले, हे महाराज सार्वभौम राजा ऐका, श्रेय कोणी त्रिजगती सदैव असे कोणी, लक्ष्मीपेक्षा जगामध्ये श्रेष्ठ कोणी आहे का? नाही. नात्रे कोणीचे वानावाया लागी, श्रुती वाचून दावापा जगी, ना सेवक पण प्रियांगी शेषाच्या हाती. परमात्म्याचे यथार्थ वर्णन करण्यामध्ये वेदाशिवाय कोण समर्थ आहे? कोणीच समर्थ नाही. परमात्म्याची सेवा करण्यामध्ये शेषासारखा कोण आहे? कोणीच नाही. परमात्म्याच्या प्राप्तीसाठी अहोरात्र कष्ट करणारे योग्यापेक्षा कोण आहे? कोणीच नाही. आशा असते तुला सुद्धा ज्ञानोबा सांगतात, संजयजी महाराज सांगतात ते सगळे परमात्म्याने बाजूला सारले. केव्हापासून बाजूला सारले? जेव्हापासून या मृत्यू लोकांमध्ये पांडव जन्माला आले तेव्हापासून परमात्म्याने ह्या लक्ष्मीला बाजूला सारलं, शेषाला बाजूला सारलं, संकादिकाला बाजूला सारलं, सगळ्या बाजूला सारलं. परंतु सगळं आपलं जे प्रेम होतं सगळ्यावरचं प्रेम काढणं फक्त पांडवावर ठेवलं. पांडवावरच नाही. ज्ञानोबा सांगतात परी पाचा या अर्जुना साविराची झाला आधीना कामुकाचे सांगना पैदा केले. या 5 पांडवांमध्ये सुद्धा परमात्म्याच्या अर्जुनावर इतकं प्रेम होतं. ज्ञानोबा वर्णन करता पडविले पाखरू ऐसेने बोले. एखाद्या वेळेस आपण एका घरात पाखरू ठेवलं पाहिलेलं, की काही जर घरात पाहुणे आले त्याला म्हणतात रामराम, तो म्हणणार नाही रामराम एक वेळ. एखादा पशु आपण पाहिलेला असतो पण तो पशु सुद्धा एक वेळ आपला ऐकणार नाही. पण काय परमात्म्याच्या अर्जुनावर प्रेम होतं. हा कोपे की निवांत आहे, ऋषी तरी भुजावित जाय, नवलपिसे लागले आहे पार्थाचे देवा. अर्जुन महाराज रागवले, परमात्मा सहन करतात. कोण आहे? परमात्मा आहे. अहो घरात आपलं पोरग सहन करत नाही, पण परमात्मा निवांत आहे, ऋषी तरी भुजावित जाय. अर्जुन महाराज जर रुसले
तर म्हणतात अरे पार्थ असं नाही रे बाबा, असं नाही, चुकलं, माफ कर माफ कर, असं परमात्मा बोलायचे. नवल कसे लागले आहे पार्थाचे देवा. काय त्या भक्तीचं वर्णन करावं, ज्ञानोबराय वर्णन करता या जगदीश्वराचे प्रेम हे दिसत असे निरूपण. कैसे पार्थेने सर्वोत्तम पुण्य केले. काय विचार करावा म्हटले, या जगदीश्वराचे परमात्म्याचं काय प्रेम असेल. सगळ्या परमात्म्याने बाजूला सारलं आणि फक्त अर्जुनावरच प्रेम केलं. काय त्या अर्जुनाची भक्ती असेल. परमात्मा उगाच प्रेम करत नाही. असं सांगतात की ज्यावेळेस अर्जुन महाराज सुभद्रेच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेले बघा, त्यांचं चिंतन किती असतं. झोपले तरी सुद्धा त्यांच्या रोमातून श्रीकृष्ण जय कृष्ण जप चालू होता. परमात्मा उगाच काही रथाचं सारथ्य करत नाही. परमात्मा उगाच भक्ताच्या पायाला आपली मांडी देत नाही. परमात्मा उगाच घोडे धुत नाही. का तर त्यांच्या रोमातून श्रीकृष्ण जय कृष्ण असा जप येतो. मी काय सांगितलं, सत्य भक्तीचं उत्कटत्व याचं सांगितलेलं आहे. अजून जर पुढचा विचार केला तर त्यामध्ये श्री उद्धवजी महाराज आहेत. श्री उद्धवजी महाराजांना परमात्मा बोलतात भागवतामध्ये, न तथा मे प्रियतम आत्मयोगेन शंकरः जसं संकर्षण न श्रीर नैवात्मा चेता भवान. परमात्मा सांगतात, हे उद्धवा तुम्हाला किती प्रिय आहे सांग बर. परमात्मा सांगतात, न तथा मे प्रियतम आत्मयोनी. आत्मयोनी म्हणजे माझा स्वतःचा मुलगा ब्रह्मदेव मला जितका प्रिय नाही, भगवान शंकर मला जितके प्रिय नाही, ठीक आहे, संकर्षणो बलराम दादा जितके प्रिय नाही, न श्रीर लक्ष्मी मला जितकी प्रिय नाही, नवे माझा आत्मा मला जितका प्रिय नाही, तितके तुम्ही मला प्रिय आहात. परमात्माचं भक्तावर किती प्रेम आहे. परमात्मा खूप प्रेम आहे. जसे श्री भक्तवर्य उद्धव जे आहेत, भक्तवर्य अर्जुन जे आहेत, तसेच भक्तवर्य श्री गोपाळ महाराज. जेवढे गोपाळ होते त्या गोपाळ परमात्म्याचं किती प्रेम होतं. बरं, हे गोपाळ म्हणजे काय आजचे भक्त नाही, नाही. आपण फक्त ह्या जन्मात मार घालते, मागच्या जन्मात काय करत होतो काय माहिती. परंतु ते जे गोपाळ होते युगानुयुग परत वे निद्रा करिता होतो पायी, सवेची लंका घेतली ते वानर करत असतो. ते गोपाळ परमात्मा हाताने सांगतात, देवा तुम्ही ज्यावेळेस क्षीरसागरामध्ये होते त्यावेळेस आम्ही हात जोडून उभे होतो. ज्यावेळेस तुम्ही श्रीराम झाले आम्ही वानर झालो. ज्यावेळेस तुम्ही श्रीकृष्ण परमात्मा झाले आम्ही गोपाळ झालो. ज्यावेळेस तुम्ही आता पंढरी क्षेत्रामध्ये कमरेवर हात ठेवून उभे आहात आम्ही वारकरी झालो. असणारे भक्ती करणारे चौयुगाचा भक्त नाम उभा पाठी मागे डोळे झाकून उभी ती जनी. आणि या गोपाळावर परमात्म्याचं इतकं प्रेम होतं, इतकं प्रेम परमात्म्याने कोणावरही केले नाही. असं जे काही गोपाळावरचं असणारं प्रेम, आता थोडा विचार करून बघा, गोपाळावर प्रेम करण्यासाठी काय होतं का महाराज. तुकाराम महाराज सांगतात, गवळ्यांची तात्पर्य कोण पोरे चांगले. ती गवळ्याची तात्पर्य पोरं होते महाराज. ते पोरं चांगले होते का महाराज. काय नाही महाराज, काय ती गोपाळे चांगली शहाणी. तया चक्रपाणी जे विषय तुकाराम महाराज होतात ते काय गोपाळ चांगले होते का शहाणे होते. पण परमात्मा त्यांच्यावर जेवतो नाही, परमात्मा त्यांचं उष्ट खातो. अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात,
कसे आहेत, गवळ्यांची मुलं कसे आहेत, पाहता पाहता म्हणजे विचार करून बघा. पाहता म्हणजे डोळ्याने पाहता नाही, पाहता म्हणजे बघा कोण आहे तो पोरं, तापगिरी मुलं आहेत, ते चांगले आहेत का काय, मला काय शेंबडे काही दात घासले की नाही काय माहिती, लंगोटे घातलेली, कधी शेंडी कपाळाला गंध, त्यांना काय मला आपल्याकडे धोतर कपडे चांगले आहेत मस्त आहे, म्हणजे गोपाला तरी काही चांगले सदरे होते काय माहिती मला, काय नाही कोण पोरे चांगली, पण परमात्मा काय त्यांची उस्ताव आहे. त्याचं कारण आहे परमात्मा वरचं काहीच बघत नाही, म्हणून निकुळ जाती वर्ण हे आधीचे अकारण हे अर्जुना माझे पण सार्थक एक. ज्ञानोबा किती गोड वर्णन करतात, परमात्म्याच्या प्राप्तीसाठी काहीच लागत नाही मला. परमात्मा एक श्लोक आहे, सुंदर श्लोक आलेला आहे भक्तिशास्त्रामध्ये, व्याधस्य आचरण ध्रुवस्य वयो विद्या गजेंद्रस्य का जातुर्विदुरस्य यादवपते उग्रस्य किम पौरुषम कुब्जया कमनीय रूपमाधिकम किम तसुदामो धनम भक्ती प्रयो माधव भक्त्याही तुष्यति केवलम न च गुणैः. किती सुंदर श्लोक आहे. परमात्मा वरचं काहीच पाहत नाही, आपलं कुळ पाहत नाही, जात पाहत नाही, वर्ण पाहत नाही, काय नाही, फक्त परमात्मा अंतकरणात ते शुद्ध भावना पाहतात. कण्णप नावाचे भक्त होते, भक्त नव्हते पारधी होते, ते जंगलामध्ये राहतात, दक्षिण दिशेमध्ये असणारे कण्णप. आणि मग काय झालं, एकदा ते शिकार करत असताना त्यांच्या सवंगड्यासहित गेलेले असताना पुढे एक पर्वत दिसला त्यांना, कारण मला घड्याळ बघूनच कीर्तन करावं लागलं. आणि मग गेले, एक पहाड होता, भगवान शिवालय होतं, आणि तिथं भगवान शंकराची सुंदर अशा प्रकारची कर्पूर गौरव अशी सुंदर मूर्ती होती. सुंदर मन वेधलं गेलं, आणि मन वेधल्यानंतर त्यांनी पाहिलं, आता ते त्यांना काय पूजा कशी करावी, विठ्ठल पूजेचं ज्ञान नव्हतं त्यांना. पहा ते जोड्यासकट मंदिरामध्ये आले. मी आता संक्षेपामध्ये कथा सांगतो, फक्त खूप विस्तारपूर्वक आहे, संक्षेपात सांगतो. जोड्यासकट आले, तिथं कुणीतरी त्या भगवंताच्या मूर्तीवर पानं समर्पित केलेले होते, गंगेची धार होती, त्यांनी पायानेच ते वरचे पानं काढले, पायाने जोड्यासकट बघा. आणि पाहिलं म्हटले काय केले, म्हटले आता त्यांच्या अंतःकरणामध्ये प्रेमभाव निर्माण झाला, पूजन करायचं म्हटले. पण पूजन कसं करायचं, जंगलामध्ये गेले, मांस घेतलं, प्राण्याचं शुक्राचं मांस घेतलं, ते मांस शिजवलं, खाऊन बघितलं चांगलं आहे का, चांगला भाग घेतला, काय फुलं घेतले, फुलं आपल्या जागेमध्ये ठेवले, फुलं मांस घेऊन धनुष्यबाण आता घेऊन मग तो पारधी आला. पहिले फुलं काढले त्यांनी, भगवंताला तो नैवेद्य दाखवला. अशी दररोज तो पूजा करू लागला. एक ब्राह्मण नित्य पूजेला यायचे, ते म्हटलं मी एवढी सुंदर पूजा करतो, तिथं हाडं पडलेले, मांस पडले, पण माझी सगळी पूजा अशा प्रकारे विस्कटतो म्हटले. मग तो परत गंगे स्नान करायचे ते ब्राह्मण, आणि मग ती सगळी जी काही पूजा आहे सगळं घालून काढायचे, त्या हाडाचा आपल्या स्पर्श होऊन परत आपल्या स्नान करावं लागेल म्हणून. मग ते काळजीपूर्वक ते सगळ्या क्रिया करायचे. आणि अशी क्रिया करीत असताना ते ब्राह्मण म्हणाले माझी पूजा कोण विस्कळतो, एकदा मला पाहावं तर म्हटले आपण काय होतं. आणि मग एका रात्री ते ब्राह्मण देवता भगवंताच्या मूर्तीच्या आड घातले. ते नियमाप्रमाणे आल्यानंतर भगवंताचं पूजन केलं, पायानंच वर्षाची फुलं होती ते काढली, जोड्यासाठी मंदिरात आले, मांसाचा निवड दाखवला. भगवंताने एक लीला केली, त्याला येतानाच अपशकुन झाले होते. काय म्हटलं आता काहीतरी नक्की काहीतरी घडणार आहे, वाईट घडणार आहे, अपशकुन झाले. तर भगवंताच्या डाव्या डोळ्यातून रक्त येत होतं, भगवंताच्या विग्रहातून मूर्तीतून डाव्या डोळ्यातून रक्त येत होतं. म्हटले परमात्मा रक्त येते, काय करावं काय समजत नव्हतं. वस्त्र घेतलं, वस्त्राने पुसलं, रक्त काही थांबलं नाही. औषधाची माहिती होती, जडीबुटी आणली, रक्त डोळ्याला लावलं, रक्त थांबलं नाही. म्हणजे आता एकच उपाय आहे, त्याला शास्त्र माहित होतं. शास्त्र म्हणजे व्यावहारिक शास्त्र आपलं, मांसानं मांस लिंपून जातं असं त्याला माहित होतं. म्हटले आपलं मांस तिथं लावलं तर ते पूर्ण रक्त थांबणं होईल. म्हणून काय केलं, हातामध्ये बाण घेतला आणि बाणाने आपला जो काही डावा डोळा आहे, डावा डोळा काढला, परमात्म्याच्या डोळ्याला लावला. लावल्याबरोबर रक्त निघायचं थांबलं. ते सगळे ब्राह्मण देवता पाहतच होते. आणि मग परमात्म्याने आणखी एक लीला केली, उजव्या डोळ्यातून रक्त येऊ लागलं. उजव्या डोळ्यातून रक्त येल्यानंतर म्हटले आता काय दुसरा उपाय आहे, आपला उपाय माहिती आहे, आता काय घाबरायचं कारण नाही. म्हटले फक्त एक केलं त्यांनी, आपण जर उजवा डोळा काढला तर देवाचा डोळा कुठे आपल्याला दिसणार नाही. म्हटले मग एक पाय देवाच्या डोळ्यात लावला, एक पाय देवाच्या डोळ्यात लावला, उजवा डोळा काढला. उजवा डोळा काढून बरोबर पायाची खूण होती, तो डोळा तिथं लावल्या बरोबर परमात्मा प्रकट झाले आणि दर्शन दिलं. सांगितलं धन्य म्हटले तुझी भक्ती विठ्ठल. दंतकथा नाही, घडलेली कथा आहे. व्याधस्य आचरण, काय आचरण होतो, नाहीतर आपण किती सुंदर आचरण करतो, पण परमात्मा प्रसन्न होईल असं सांगता येत नाही.
कारण परमात्मा काय भावग्राही जनार्दना, परमात्मा अंतःकरणातला भाव पाहतात, परमात्मावरचं काहीच पाहत नाही. व्याधस्य ध्रुवस्य वय हो. कदाचित असं वाटायला आपल्याला की परमात्मा करत असताना ज्याचं वय चांगलं मोठं आहे तो खरा पारमार्थिक असं कदाचित वाटेल. नाथ महाराज सांगतात काय वय धने जे श्रेष्ठपण ते श्रेष्ठत्व अतिगौण, वयानं धनानं जे श्रेष्ठत्व प्राप्त होतं ते श्रेष्ठत्व अत्यंत तुच्छ आहे. नाथ महाराज वर्णन करतात. बघा व्यवहारामध्ये संसारामध्ये माणसं म्हणतात अरे तुझे वडील आजोबा जाताना चालला तर पाया पडून जा. आता ठीक आहे पाया पडावं आणि अनुपरा वर्णन करतात दयाचे आयुष्य दाखवटे वय बळ प्रज्ञा झिरोनी जाय दयाचे नमस्कार ते वडील म्हणून पूजनीय जगन्नाथ महाराजांच्या शब्दात भाषेत सांगायचं झालं तर संसारातले तपस्वी येते. काय यांचं महत्व आहे महाराज? काय नाही, वया किती जरी झालं वयाला काय महत्व नसतं. श्री तुकोबराय सांगतात पिते आणि तैसा बांधावा कुमार जयाचे अंतर देव असे. आता तुकोबराचं शास्त्र असं 80 वर्षाचा एखादा म्हातारा असेल आणि जर 5 वर्षाचा जर एखादा माळकरी असेल तर 80 वर्षाच्या म्हाताऱ्याच्या जर तुळशीची माळ नसेल तर त्या 80 वर्षाच्या बिन माळकरी म्हाताऱ्याने त्या 5 वर्षाच्या माळकरी मुलाला गुरु करावं. आपलं कल्याण करत असतील तर त्या ध्रुव बाळाचं वय किती होतं? फक्त 5 वर्ष. हेच 12 अक्षरी ध्रुव आढळपद पावला आढळपदे बाळ बैसविला धुरू. श्री तुकोबराय सांगतात परमात्मा आपलं वय पाहत नाही. व्याधस्य ध्रुवस्य वय हो विद्या गजेंद्रस्य का. त्या गजेंद्राला कोणती विद्या प्राप्त होती? तो कुठल्या पुण्याच्या विद्यापीठामध्ये गेला होता, काय शिकला होता, PhD केली होती का? नाही 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 नाही. काय त्याला परमात्म्याचं ज्ञान सुद्धा नव्हतं. गजेंद्राला परमात्मा वस्तू हे जे ज्ञान नव्हतं. कमळ पुष्प घेतलं आणि जो कोणी ज्याच्या सत्याने वृक्षाचं पान आलं त्या सत्वाला त्या तत्वाला माझं एक फुल समर्पित हो हाक मारले कोण होईल तो ब्रह्मांड चाळक आपणाची हात घेई लागते. आणि मग काय परमात्मा जाणणार आहे सर्व हृदयवासी सर्व भूतांतरे आम्ही परमात्मा आहे. परमात्मा प्रकट झाले. आता ते गजेंद्राला काय शिकलं होतं का? काय शिकलं नव्हतं, परंतु अंतःकरणामध्ये शुद्ध भाव होता. सांगण्याचं तात्पर्य अध्यात्म विद्या विद्याना सर्व विद्यामध्ये श्रेष्ठ विद्या कोणते? ब्रह्मविद्या आहे. तसे शास्त्राचा आज वेचे प्रमाण अध्यात्मने आणि प्रातस्मरणीय श्री गुरु श्री नटसिंग बाबा गोड गोष्ट सांगायची. 4 माणसं होते, एक वकील होता, डॉक्टर होता, एक इंजिनियर होता. सगळेजण समुद्राच्या तीरावर आले. माहिती पण तरी सुद्धा सांगतो. नावेमध्ये बसले समुद्रामध्ये प्रवास करू लागले, आनंद लुटू लागले. आणि मग आता काय विद्येचा जरा हे होतं ना अहंपणा होता. त्या नावाला म्हटले अरे तू काय शिकला का नाही म्हणे. बघ म्हटले मी काय केलेले वकील आहे म्हणे, मी LLB झालेलो आहे म्हणे. तू काय शिकला का? नाही म्हणे बाबा आम्हाला काहीच येत नाही साहेब म्हणे. जन्माला आलो या घरामध्ये वंशामध्ये काय करावं उठल्यानंतर ह्या तीरावर त्या तीरावर त्या तीरावर या तीरावर एवढंच आम्हाला ज्ञान आहे म्हणे. आणि मग तुझा जन्म निरर्थक आहे ऐकून घेतलं. डॉक्टर साहेब होते. डॉक्टरांनी विचारलं अरे तू काय शिकला का नाही? बघ मी MBBS झालोय म्हटले, MD झालोय म्हणे. तू काय शिकला का? मी काय शिकलो नाही. तुझा जन्म निरर्थक आहे. पुढे इंजिनियर होते. म्हणजे तू काय शिकला का? नाही बघ मी रस्ता करतो म्हणे. कुठं करतो? खंडाळ्याच्या बोगद्यामध्ये रस्ता करतो. सगळं मला ज्ञान आहे म्हटलंय. रोड कसा करायचा काय करायचं सगळं मला माहिती आहे. मला काहीच येत नाही म्हणजे तुझा जन्म निरर्थक आहे. कुठं काय दुर्दैव असेल, नावेला छिद्र पडलं असेल, पाणी वर येऊ लागलं, नाव खाली पडू लागली. नाव पडत असताना ते नावाडी जो होता तो वकील साहेबांना डॉक्टर साहेबांना इंजिनियर साहेबांना म्हणाला महाराज तुम्ही सर्व शिकले म्हटले, पण तुम्हाला एक शास्त्र ज्ञान माहिती आहे का म्हणे. काय? मग पोहण्याची कला येते का म्हटले. पोहणं काय म्हणजे आम्हाला काहीच माहित नाही म्हटले. म्हणजे तुमच्या आता सर्व डिग्र्या समुद्राच्या तळाला जातील म्हणले. फक्त पोट भरण्यास दुपाराची काय माध्यांकाला गोड करेल, अंतकाल मात्र गोड करू शकत नाही. विद्या गजेंद्रस्य का विदुरस्य. भगवान जी काही विदुरजी महाराज होते त्यांची काय जाती होती? परमात्मा जात पाहून कधी अंगीकार करत नाही. जाती कुळ नाही असे प्रमाण अनन्य म्हणे श्री तुकोबराय सांगतात. परमात्मा कुणाचे जात मानत नाही. वैष्णव चांभार धन्य त्याची माता, अभक्त ब्राह्मण जो त्याचे तोंड. तुकोबरायचा असताना हा निवाडा आहे. सांगा त्या विदुराची कोणती जात होते? परंतु विदुरा घरच्या भक्षुनी कन्या परमानंदी झाला. परमात्मा तृप्त झाले. काय आनंद आहे म्हटले. विदुरा घरच्या कन्या खाल्ल्या पण अशा कन्या परत कधी मिळाल्याच नाही म्हटले. तुकोबरायच्या घरीच मिळाल्या परत. तुकोबरायच्या दरदरीत पाण्या माझी रांधलेल्या कन्या महाराजांच्या घरी हा कन्याचा आनंद प्राप्त झाला. परमात्मा भक्ताची कधी जात पाहत नाही. विस्तारपूर्वक विचार आहे आपल्याला असणारी वेळेची मर्यादा आहे.
पुढे महाराज सांगतात का जातुर्विदुरस्य यादवपते उग्रसे किम पौरुषम. उग्रसेन भक्त होते, त्यांच्या ठिकाणी पौरुषत्व नव्हतं, कंसाने अत्याचाराने जे काही तुरुंगामध्ये टाकलं होतं सांगा, पण तरी सुद्धा परमात्म्याने अंगीकार केला. परमात्मा पौरुष पाहत नाही. नाहीतर आता खूप मोठमोठे बॉडी बिल्डर आहेत, काय त्यांना अर्थ आहे नुसतं त्या पैलवानकीवर ते पैसे मिळवतात. मला सांगा असा एक तरी तिथला बॉडी बिल्डर आहे का जो त्या सीमेवर जातो पाकिस्तानला मारतो? आहे का कोणीतरी? असं कोणीच नाही. माझं उलट पळून येतात ते असे. यांच्या शरीराचा काय उपयोग आहे? शरीर जर देशासाठी देवासाठी नसेल तर यांच्या शक्तीचा तरी काय उपयोग आहे? गुरस्य किंवा पौरुषम. पुढे असं म्हटलंय कुब्जा कमने रूपमाधिकम. कुब्जा नावाची दासी होती परमात्म्याची, आणि तिच्या ठिकाणी काय होतं? 8 ठिकाणी वाकडी होती, सौंदर्य नव्हतं. परमात्मा सौंदर्य पाहत नाही, परमात्मा रूप पाहत नाही, परमात्मा वय पाहत नाही, परंतु परमात्मा त्याचा अंगीकार करतात. तो का म्हणजे कुब्जा दासी रूपरासी हिनकळा आहे, पण परमात्म्याने तिला रूपरासी केलं, रूपाचं ऐश्वर्य प्राप्त करून दिलं परमात्मा सांगतात. आणि किंमत सुदाम धनम. परमात्मा भक्ताचं धन पाहत नाही. जर परमात्मा धनवंताच्या घरी जात असता तर सुदाम देवावर कोणतं धन होतं मला सांगा? काहीच नव्हतं. सुदामा ब्राह्मण दरिद्री पिढीला मुष्टी पोहे घेऊन त्यांच्या भेटीला गेला. शुद्ध भाव दे पुण्या गाव सोन्याचा दिला. सोन्याचा गाव दिला परमात्म्याने. का दिला? अंतःकरणातला शुद्ध भक्ती भाव. परमात्मा दुसरं काहीही पाहत नाही. म्हणून असं आहे शुद्ध भाव ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे. ज्ञानोबराय वर्णन करतात पाहे पा जाणीवेची बळे कुणी वेदापासून असे आले शिक्षावने तोंडावे बोलके आती तोही अंथरुण तळवटी दळे येऊन नेती नेती म्हणून भवडे संकाधिक वेळे पिसे झाले. तापसामध्ये भगवान शंकरासारखा कोण श्रेष्ठ आहे? अभिमान सांडवणी पायवणी माताबाई सांगा लक्ष्मी सारखी महा कोण आहे मोठे? लक्ष्मी माता सारखे कोणी नाही. ज्यांच्या दासी त्यांनी जर खेळ खेळला आणि खेळ खेळताना जर बावल्या करताना त्यांनी इंद्रादी बावली होत नाहीत का? ज्ञानोबराय म्हणतात. त्यांनी जर घर केलं तर ते इंद्र देवता उभारले जातात. त्यांनी जर घर मोडले तर इंद्रादी पद लयाला जातात. असं ज्यांच्या दासीचं सामर्थ्य आहे. पण ती लक्ष्मी मुख्य नायकानं म्हणायची येत मग सर्वस्वी करून सेवा अभिमान सांडून पांडवा पाय वयाच्या देवा पात्रधारी. म्हणून ज्ञानोबराय किती गोड वर्णन करतात. म्हणून थोर पण पराची सांडीचे येत वित्पत्ती आगवे विसरेचे हे जगा आधार ठेवायचे माझे. थोरपणाचा त्याग करावा लागतो, व्युत्पत्ती अहंकार त्याग करावा लागत असतो. जे आपण जगाला धाकुट होऊ तेव्हा परमात्मा स्वरूपाचं ज्ञान होतं. ज्ञानोबराय वर्णन करतात सहस्त्र किरणाची दिटी. भगवान सूर्यनारायणा पुढे चंद्रही लोपून जातो तिथं काजवाने आपली काही टिरकी वाजवावी. म्हणून या लागी श्री संत वाक्यजे सकळ गुणाचे लोण उतरजे संपत्ती मधुसाठीचे पुरवणी करून. माऊली वर्णन करतात अहो सांगा लक्ष्मीचे थोरपण नसणाऱ्याचे शंभूचे तपन पुरे ते येर प्राकृत हेंद्रे केवी जाणवलं आहे. जर भगवान लक्ष्मी माता सरसी होत नाही, भगवान शंकराचं तप सरस होत नाही, तर तुम्ही आम्ही प्राकृत जीव परमात्मा काय जाऊ शकतो? सांगण्याचं तात्पर्य परमात्मा ह्या वरच्या गोष्टी काही पाहत नाही. एक पाहता पुढे तर पुढती त्याचे ते सांगू किती जरी मियाचा तरी भक्ती न विसर्गीचे घा. जर माझी प्राप्ती करून घ्यायची असेल तर काय कर? माझी भक्ती कर. म्हणून परमात्मा तुकोबऱ्या म्हणतात बघा ते गोपाळ कसे पाहता गोवरी. त्याच्यावर काय रूप होतं का वय होतं का संपत्ती होती का तारुण्य होतं सत्ता होती का ऐश्वर्य होतं? काहीच नव्हतं. परंतु खाय त्यांची परमात्मा उष्ट खातो. काय झालं एकदा एका गोपाळाच्या घरी आईने सुंदर ताक केलं, मसाला ताक केलं होतं सुंदर. आणि मग ते ताक पिल्यानंतर चूळ जे सगळी गालात भरली. पण इतकी सुंदर झाली. आता भक्ताचा असा नियम असतो देवाला समर्पित केल्याशिवाय खायचं नाही. चांगलं बरं का, चांगलं खराब नाही. आपलं असं असतं खराब देवाला द्यायचं, चांगलं काढून ठेवायचं. आपलं असं असतं. भक्ताचं असं असतं चांगलं लागलं की देवाला द्यायचं. चूळ भरली एकदम मसाला ताक होतं. देवाची आठवण आली, लालाची आठवण आली. आले पळत आल्यानंतर कन्या बोलता तर येत नव्हतं. कन्या उभे होते. कन्या म्हटले लाला काय करा? बोलता येत नव्हतं. खुणवलं उघडा म्हटले. आणि उघडायला परमात्म्याने आ केलं. कोण आहे? विश्वाचा जनिता अनंत ब्रह्मांडे उदरी असा परमात्मा. 16 दोन नैवेद्य ग्रहण करत नाही असा परमात्मा. पण परमात्म्याने आ केल्यानंतर त्या गोपाळाने सगळा जो काय गोपाळ तोंड पण धुत नव्हतं. सगळं जो काय परमात्म्याच्या मुखामध्ये समर्पित केलं. खाय त्यांची मुष्टावळी परमात्मा काय थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळात राहिला. पोरे खाय बिल्लटीची ऐका महिमा आवडीची. पोरे खाय बिल्लटीची पोहे सुद्धा देवाचे पहे कोरडीची. जगद्गुरु तुकोबराने विचारलं अहो श्री तुकोबराय तुम्ही सांगताय भगवान परमात्मा गोपाळाचं मुष्ट खातो.
एवढं नाही, श्री तुकोबाराय सांगतात त्यांची मुखीची हिरोनिया घास झोंबते हातास खाय पळे. परमात्मा त्यांच्या मुखात जे आहे हात घालून खातो मला. ते गोपाळ काढतात, अरे नको खाऊ गोष्ट, परमात्मा तरी खातो. त्याचं कारण गोपाळांचं परमात्मा गोष्ट खातो. त्याचं जगद्गुरु तुकोबाराय अत्यंत महत्वाचं कारण अभंगाचं आहे. दुसरं भगवान परमात्मा गोपाळांचं उष्ट खातो. उगं खात नाही, का खातो? ते गोपाळ काय करतात? करीती नामाचे चिंतन, गडी कानोबाचे ध्यान. गडी नामाचे चिंतन करीती, कानोबाचे ध्यान करीती. किती नामाचं चिंतन करत होते? पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी, पांडुरंग एकांतनादनी नित्य हरीचे कीर्तन, आसनी शयनी सदा हरीचे चिंतन. रात्री न कळे दिवस न कळे सततम कीर्तयंतो माम. अजय भोजे अखंड नाम नाचत असे माझे. जन्मस्थ श्री वळगीचे नाम नाचत असे माझे. यांचं नाम यांना सोडून जातच नाही महाराज. आपल्याला आग्रहानं अट्टास करावं लागतं. कदाचित हातात माळ घेते, झोप लागण्याचा संभव आहे आपल्याला. नाही तर लागते झोप, नाही तर लोक झोप लागावे म्हणून माळ घेतात. झोप लागत नाही रात्री, हातात माळ घेतली नक्की झोप लागते. सवय लागलेली आपल्याला. पडेले वळण तुकाराम महाराज वर्णन करतात. पण या गोपाळांचं असं होतं, त्यांना नामाचा आग्रह धरावा लागत नव्हता. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला सेची वाचा. तुका म्हणे झाली मज हे अनावर बोले. 8ही प्रहर 12 मास निरंतर. दिवसाचे 4 रात्रीचे 4 आणि 12 महिने आपण आमची वाचा सतत परमात्म्याच्या गुणामध्ये तल्लीन झाली. गडी कानोबाचे ध्यान करीती. ध्यान करीती म्हणजे फक्त डोंगरावर बसून ध्यान करीती असं नाही. हे जे साधू संत होते, गोपाळ होते, यांची चालती बोलती समाधी. हे चालले बोलले भांडण केलं, श्री जनाबाई महाराज भांडतात तरी त्यांची समाधी मोडत नाही, त्यांचं ध्यान बंद होत नाही. आणि आपण योगी एखादा डोंगरावर जातो, ध्यान करतो तरी ध्यानामध्ये परमात्मा येत नाही. चालण्याचं तात्पर्य जे भक्ताचं ध्यान असतं, त्यांचं ध्यान कधीही मोडत नाही. डोळा भरले रूप चित्ती पायाचा संकल्प. श्री तुकोबाराय सांगतात डोळ्यामध्ये परमात्म्याला साठवलं. ते सुंदर असं चिंतन आले श्रीमद भागवतामध्ये. गोपिका यमुना माईच्या तीरावर बसल्या होत्या. बसल्यानंतर श्री नारदजी मुनी आले आणि ती गोपिका नारद मुनी आले तर दंडवत घातला. आणि मग ती गोपिकांना नारदजी मुनी म्हणतात, म्हटले माताजी आपण असे का बसतात? म्हटले काय सांगा? म्हटले माझे सगळे व्यवहारच बंद झाले. म्हणे काय करायचं? कसे काय व्यवहार बंद झाले?
काय तो जो काय हरी नामक परमात्मा आहे त्या हरीनं माझं चित्तहरण केलं आणि चित्तहरण केल्यामुळं काय झालं, माझे सगळे व्यवहार बंद पडले ना. म्हणजे सासूबाई आम्हाला राबवतात, नेमकं काय करावं. माझा तो परमात्मा देखीला डोळ्यानं पाहिलं, मनामध्ये बसला, आता डोळ्यातून काढण्याचा प्रयत्न करते पण जात नाही. ती गोपिका यमुना मैयाच्या तीरावर देवाला डोळ्यातून काढण्याचा प्रयत्न करते आणि आपण त्या परमात्मा डोळ्यात साठवण्याचा प्रयत्न करतो. किती विरोधाभास आहे विचार करा. गडी कानोबाचे ध्यान ते तुकोबराय महाराज सांगतात, हे जे भगवत भक्त असतात त्यांचं निरंतर त्यांचं ध्यान कधीही मोडत नाही. त्यांची वृत्ती एकदा परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी गेलेली आहे. गंगा सागर संगमी ना ते समुद्राची होणी ठेले, चित्ताचे चैतन्य झाले यातायात निमाले घनानंद जे. की जशी गंगा समुद्राला मिळाल्यानंतर परत माघारी येत नाही, तसे जे भगवत भक्त आहे त्यांची चित्तवृत्ती चित्ताचा प्रभाव परमात्म्याला मिळाल्यानंतर परत तिथून मागं येणं त्यांना शक्य होत नाही. असं ते भगवत भक्त गोपाल परमात्म्याचं ध्यान करतात, परमात्म्याची सेवा करतात. परमात्मा त्यांच्या इतका अधीन होतो. आली द्यावी डाई दहावी वळत्या मागे घाई. परमात्मा भक्ताच्या किती अधीन होतात. जर त्या देवावर डाव आला तर देवाला डाव द्यावा लागायचा. आता बघा, देव म्हणजे काही साधा आपल्या घरातला रामागडी नाही, पण तरी सुद्धा त्या देवावर डाव आला तर गोपाळ सांगायचे, हे म्हणले नंदराजाचा मुला, बघ मी तुझ्या डाव आलाय, तुला डाव द्यावाच लागेल. आणि बघ आज गाय वळायची पाळी तुझी आहे म्हणे, तुला गाय वळायला जावं लागेल. दहावे वळत्या मागे गाय वळत्या मागे परमात्मा धावतो. म्हणजे सगळेच्या सगळे नीच काम जे आहेत परमात्मा करतात. त्याचं कारण करीती नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान. आणि मग काय झालं, परमात्मा खेळ खेळत असताना सर्व गोपाळ एकत्र बोलवले आणि असा काल्याचा प्रसाद परमात्मा पुन्हा कुणाला देतात. अभंगाच्या चौथ्या
प्रसाद देतात. कुणाला प्रसाद देतात? भाविक भक्ताला परमात्मा प्रसाद देतात. एक ठाई काला, परमात्म्याच्या ऐक्यामध्ये या कालाचा प्रसाद आहे. काला दुजेपणामध्ये काला कधी होऊ शकत नाही. जेव्हा परमात्माने आपण ऐक्य होतो, ऐक्यभाव निर्माण होतो, तेव्हा परमात्मा आपल्याला काल्याचा प्रसाद देतात. ऐसे मी सर्वणी पांडवा करीती माझी सेवा. परमात्मा स्वरूप होऊन परमात्म्याचे भजन करणारे भगवत भक्त आहेत, त्या भगवत भक्ताला परमात्मा प्रसाद देतात. भाविक पण अत्यंत महत्वाचं आहे. ऐका भाविक जन व्हाल कोण ते. तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, विशेष हा लाभ संत संगे. जयासाठी ब्रह्मादिक झाले ते पिसे, उच्चिष्टाकारणे देव जळे झाले मासे. अर्धांगी विश्वमाता लक्ष्मी वसे, तोहा तुप्या गंगमने आले अनायसे. असा काल्याचा प्रसाद आज आपल्या श्री ज्ञानोबराय सद्गुरु जोग महाराज आपल्याला देणार आहेत. पण कोणाला? भाविक कसा असतो? एक उदाहरण आहे. अनेक नये माझ्या मनात होका पंडित शान, जाणे भक्तीचा जिव्हाळा, तुझी दैवाचा पुतळा, नाम रूपे जळले चित्त त्याचा दास मी अंकित. एक आजीबाई होत्या, मोठ्या भगवत भक्त होत्या. त्या काय करायच्या? दररोज दूध द्यायच्या परमात्म्याला, काजू बदाम घालून सुंदर अशा प्रकारे बरोबर बाबांच्या भाषेत संगीत मसाला घालून हे दूध सुंदरपैकी परमात्म्याला द्यायचं. आणि त्या भक्ती भावामुळे प्रसन्न होऊन परमात्मा ते दूध ग्रहण करायचं. एकदा काय झालं, त्या आजीबाईंनी श्रीमद भागवत कथा ऐकली. कथा ऐकल्यानंतर पौराणिक भावाने सांगितलं की जळत वनवाहू मुखीची प्राशीला, परमात्म्याने 12 गाव अग्नी गिळला. असं म्हटल्यानंतर त्या आजीबाईला वाटलं मी दररोज गरम दूध करते, परत थंड करते आणि मग देवाला देते. जर देव 12 गाव अग्नी गिळतो तर माझ्या ग्लासभर गरम दूध देवाला पिता येत नाही. आणि म्हणून ती म्हातारी आजीबाई काय करते? गरम दूध तसंच देवाला देते. दररोज देव ग्रहण करायचे, पण आज देवाने मात्र ग्रहण केलं नाही. देव म्हणाले म्हातारी जास्त शहाणी झाली. परमात्म्याला भाविकपणा आवडतो. देवाचे आवडे भाविक जो भोळा, शुद्ध त्या चांडाळा करून माने तया संगीती भाऊ आवडती. होय तया चित्ती एक भाव, तुका म्हणे होय जाणून नेनता आवडे अनंता जीवा. म्हणे जिथं जाणून संपून जाते, नेणून संपून जाते, असे जे भगवत भक्त असतात, भोळे भक्त असतात, ते परमात्म्याला अत्यंत प्रिय आहेत. तुकोबऱ्या सांगतात, करीते नामाचे चिंतन घडी कानुबाचे ध्यान. एकदा मोठ्या प्रेमानं श्री पांडुरंगाचं आपण भजन करू. आज परमात्मा आपल्याला प्रसाद देणार. श्री संत भावदास महाराज संत भावदास गीती गात प्रसाद देतो कंटाळा. प्रसाद शब्दाचा अर्थ प्रसाद असतो प्रसन्नता. देखील अखंडित प्रसन्नता अतिशय चित्ता रिगणे नाही समजता. संसार दुःख हेचे देवाचे दर्शन सदा राहे समाधान. सुख दुःखाचे जरी पर्वत अंगावर कोसळे, मेरूपासून त्वरे देह दुःखाचे डोंगरे दाटे जोपापरी भारे. चित्त न दटे शस्त्रवरी तोडलिया देह आहे माझी पडलिया. चित्त महासुखी पवळल्या जेवच नाही. हा खरा प्रसाद होत नाही. थोडा काय प्राप्त झाला अनुकूल लगे आनंद होतो, प्रतिकूल घडलं लगेच रुसतो, लगेच नाराज होऊन जातो. थेंबे विरे वाऱ्याने शोधते चिखलो जायचं. हा प्रसाद नाही हा, पण हा खरा प्रसाद आहे. आणि आज हा प्रसाद समाधान नावाचा प्रसाद शांतीब्रह्म गुरुवरे बाबा सांगत असतात. समाधान शब्दाचा अर्थ सम नाम ब्रह्म. आधार म्हणजे अभिव्यक्ती. जिथं ब्रह्माची अभिव्यक्ती होते त्याला समाधान म्हणायचं. ज्ञानोबरे आपल्याला प्राप्त करून देणार. कारण ज्ञानोबऱ्यांचं वैभवच आहे. तुका म्हणे तेथे सुखा काय होणे
राहे समाधानी चित्ताशी आळंदीत झोपलं तरी समाधान आहे. याचा अर्थ झोपायचं असं नाही बरं. म्हणजे आळंदीमध्ये इतकं समाधान आहे, त्या समाधानाचं वर्णनच करता येत नाही. ज्ञानोबरांच्या भूमीमध्ये सतत झोपलं तरी ज्ञानोबरांचा जप ऐकायला येतो, टाळ ऐकायला येतो, माऊली माऊली जप ऐकायला येतो, तत्वमसी महावाक्य ऐकायला येतं. अजून काय पाहिजे? महाराज सांगतात, पडोळी राही तय ठाई उगाली संताची पायी न मगे न करीत आहे तुझी आन विठोबा. असा आज प्रसाद श्री ज्ञानोबराय आपल्याला देणार. ह्याची अनुवाद सदा सर्व काळ करुणी गोपाळ काला सेवू चरित्र ते उच्चारावे केले दिवे उघडी. परमात्मा चरित्राचा विचार करायचा. आधार चरित्र आहे. तुका म्हणे मही पत्र सिंधून पुरे शाही. महीचा कागद केला, सिंधूची शाही केली. देवी शारदा देवीला लिहायला बसवलं तरी परमात्म्याच्या एका गुणाचं वर्णन होऊ शकत नाही. आपण काय वर्णन करणार? त्यातल्या फक्त आता 9 मिनिटं शिल्लक राहिलेली आहे. 11ची वेळ दिलेली आहे आपल्याला, आणि त्या वेळेमध्ये आपल्याला परमात्म्याची कथा करायची. कथा अत्यंत गोड आहे, परमात्म्याची मधुर आहे अत्यंत कथा. शास्त्राने दंडक घातला की आजच्या दिवशी परमात्म्याच्या बाललीलेचं वर्णन करा. कारण कसं आहे, आपला जो देव आहे पंढरपूरचा, तो देव कसा आहे? पांडुरंग बाळमूर्ती गाई गोपाळ सांगती योनिया प्रीती. श्रीकृष्ण परमात्म्याचं बाळ रूप म्हणजे श्री पांडुरंग परमात्मा आहे. परमात्मा योगेश्वर कृष्ण काय तिथं कमरेवर हात ठेवून उभा नाही, किंवा किशोर वयातला परमात्मा उभा नाही. जे गोपाळाबरोबर खेळ खेळला, गाई चालल्या, काला केला, असाच परमात्मा गोपाळा सहित, गोपी सहित, गाई सहित कुठं आला? पंढरीच्या दोडक्याचे केने आले याचे ठाया पुढे भक्त राया चोचवत. म्हणून तर तुकोबऱ्या सांगतात, चला बाई पांडुरंग पाहू वाळवंटी मांडीला काला होती गोपाळाची दाढी. म्हणून तर चंद्रभागेत तीरावर काला आहे. परमात्म्याने यमुनेच्या वाळवंटामध्ये काला केला, आणि तदनंतर परमात्म्याने चंद्रभागेच्या पवित्र तीरावर काला केला. ज्ञानोबरांनी इंद्रायणीच्या पवित्र तीरावर काला केला, वाळवंटामध्ये काला केला. आज असणारा हा काल्याचा महाप्रसाद श्री ज्ञानोबराय भगवान परमात्मा आपल्याला देणार. चरित्र सर्वांना ज्ञातच आहे. परमात्म्याच्या अवतार महोत्सव खूप खूप विस्तारपूर्वक विचार आहे. परमात्मा येतात, आनंद उत्सव साजरा होतो. परमात्मा गोकुळामध्ये आल्यानंतर काय होतं? महाराज सांगतात, घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, धन्यता त्रास झाला. फक्त सद्गुरू श्री माधव महाराज मगर त्यांचे फक्त एक उदाहरण, एक गोष्ट सांगतो. श्री माधवजी महाराज सांगायचे, परमात्मा गोकुळामध्ये आले, घरामध्ये आले, हे आधी भौतिक सुख आहे. परमात्मा अंतःकरणामध्ये आले, हे आधी दैविक सुख आहे. आणि परमात्मा अनुभवाला आले, हे आध्यात्मिक सुख आहे. आणि असं सर्व सुख परमात्म्याने लोका गोकुळच्या झाले ब्रह्मज्ञान केलेला वाचून जपतपे. साधना विना गोकुळच्या गवळीया हरिसुख फावले रे. परमात्म्याने आपलं जे काही सुख आहे ते सगळं गोकुळवासी जनांना प्राप्त करून दिलं. म्हणून गोपाळांच्या भाग्याचं वर्णन, अहो भाग्यम हो भाग्यनंद गोप्रजोग मित्रम परमानंदम पूर्ण ब्रह्म सनातनम. परमात्मा चोरी करतात, वास्तविक चोरी करण्याचा परमात्म्याचा हेतू नाही. पुष्कळ कारण सांगितले, राजकारण आहे, भक्ती कारण आहे, अध्यात्म कारण आहे, धर्म कारण आहे. हे सगळं कारणाचा विचार करा. परमात्मा चोरी का केली असेल? परमात्मा काय करतो? परमात्मा भक्ताचं जे काही नववीत भक्तीनं ओथंबलेलं चित्त आहे, ते चित्त परमात्मा हरण करत असतात. हरिने माझे हरिले चित्त, चित्त मोहिले नंदाच्या नंदने. परमात्मा लीला करताना काय झालं? एक प्रभावती नावाची गोपिका होती. प्रभावती नावाची गोपिका परमात्म्याला म्हणाली, देवा माझ्या घरी ये, तुला नाही पकडलं तर बघ म्हटले. तुकाराम महाराज म्हणतात, जाणे राखती तयासी येथे अधिकची नासी. ज्याला जरा फुंज आहे परमात्मा तिथंच जातो. मग परमात्मा मुद्दाम तिथं गेले, गोपाळांना घेतलं, वानरांना घेतलं, माकडांना घेतलं, सगळ्यांना घेतलं. अशा प्रकारे परमात्मा वर चढले, शिंके लावे दुरी होतो तिघाचे मी वरी. परमात्मे डेरा फोडला, सगळ्यांना गोपाळांना खाऊ घातलं. वानरांनी मागच्या अवतारामध्ये खूप सेवा केली, लोणी काय खायला मिळालं नाही. राणीची या पाले खायला ज्ञान काय केलं भगवंतानी? ते सगळ्याच्या सगळं लोणी वानरांना खाऊ घातलं. प्रभावती नावाची गोपिका जागी झाली, सगळे गोपाळ पळून गेले. परमात्मा मात्र हातामध्ये सापडले. सापडला नाही, चल म्हटले, आता चल नंद बाबाकडे, चल मैयाकडे. आणि मग ती प्रभावती नावाची गोपिका परमात्म्याला घेऊन जाते. आता देव काय, परमात्म्याची लीला असे. परमात्मा काय करायचे? परमात्मा दिसायला तिला परमात्मा दिसायचे, पण इतर लोकांनी पाहिजे तिथंच पोरगं दिसायचं. आता मोठं अवघड झालं. जे काही नंद बाबा पुढे होते, पदर घेतला डोक्यावर, आणि यशोदा मायला म्हणे, यशोदे ऐके ऐके बाई यशोदे ऐक म्हटले, आता तुझ्या कन्याला पकडलं नाही. तू म्हणत होती ना रंगेहात पकडून दाखवून पकडलं म्हणजे बघ. कन्या आता यशोदा मायाच्या कडेवर होता, आता डोक्यावर पदर असताना दिसत नव्हतं ना. नंद बाबा पुढे होते, आणि मग मैया म्हणतात, अहो प्रभावती बघा, म्हणजे तुमच्या हातात कोण आहे? जरा डोळे जरा पदर वर करून तर बघा. ज्या प्रभावती जी काही पदर वर करून बघते, तर आपलंच पोरगा आपल्याला दिसते. अरे म्हणजे कार्ट्या कधी आला म्हटले. त्यावर तो बावळ म्हणतो, आई तुला माहित आहे का, मगापासून सांगतोय मी आहे, मी जो लक्ष कुठे आहे म्हटले. आणि मग
परमात्मा परत ते गोपिका घेऊन जाते. भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या गोपीला म्हणतात, बघ बाई, आज मी तुझ्या मुलाचं रूप घेतलंय, तू जर जास्त शांतीला केला तुझ्या मार्गाचं रूप घेऊन एका देशे हरी आणि एका लेख, एका हरी दिसे आणि एका लेख दिसे. परमात्मा एक 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 लीला करतात. यशोदा मायला काय करावं कळत नव्हतं. एक महिनाभर संकष्ट चतुर्थीचं व्रत केलं. म्हटले गणपतीचा मान राखावून परमात्म्याने चोरी काही केली नाही. शेवटी गणेशाचं पूजन होतं, सगळं नैवेद्य आणि 21 मोदक आणले, सगळं केलं आणि फक्त धूप राहिला होता. धूप राहिला. आई जी काही धूप आणण्यासाठी गेल्यानंतर परमात्मा गणपतीला म्हणतात, देवा भूक लागली, म्हटले खाऊ का? भगवान श्री गणेश म्हणाले, देवा म्हटले तुमचंच आहे, तुम्हाला आज्ञा कशाला पाहिजे, तुमचाच प्रसाद आम्ही घेतोय म्हणे. आणि मग भगवंताने काय केलं, ते सगळ्याचे सगळे मोदक खाल्ले. मोदक नाही खाल्ले, गणपतीला घेऊन टाकले भगवंताने हृदयामध्ये. अनंत ब्रह्मांड देवतरी, सर्व देवता ज्याच्या पोटामध्ये, ज्याच्या रोमरंध्रामध्ये आहे. माया येतात, देव दिसत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, काय लोक आहेत बघा, देवापाशी पसे. देव काय झाला, हास्य आले बोला यांचे आले, यांचे मी जवळ, देव तो नेनती, लटिके मानते साच खरे, लटिके ते साथ साथ ते लटिके नेनती लोक की आशा पत्र. सांग म्हणे माय येरो वासे तोंड, ते ब्रह्मांड देखे माझी दया चंद्र सूर्य तारांगणे, तो भक्त कारणे बाळलीला, हिला कोण जाणे याचे महिमान, जगाचे जीवन देवा देव. तुकाराम महाराज सांगतात, काय परमात्म्याची लीला आहे. देवालाच विचारते देव कुठे आहे. तसं आपलं आहे मला, कमळ कंदानी दर्दोली नांदून घेतली. आपण सुद्धा प्रकार तोच आहे. भगवंताने मुख उघडलं, अनंत कोटी ब्रह्मांड दिसलं. मुखात गणपती मातेशी बोलत पूजावे पुरे थाली लागे. गणपतीने श्री गणेशाने सांगितलं, म्हणले माते हे कोण आहेत माहिती का, म्हटले आमचे सगळ्यात वरचे देव आहेत. म्हणजे 33 कोटी देव, चामुंडा, अष्टकोटी, सगळे इंद्र चंद्र देव यातेची पूजिती, हे आमचं आराध्य आहे. मग परमात्मे स्वमोहिका माया घातली. हे सगळं आपलं जे काही अलौकिकत्व होतं परमात्मे लुटून टाकलं. एक 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 परमात्मा लीला करतात. आता काय परमात्मा लीलेचं वर्णन करता येतं का? सगळ्या गोपिका आहे. तिसरी आली धावणी, म्हणे की बाई काय केली करणी, पतीची दाढी माझी वेणी, दोहीची गाठ देवणी, गाठ बाई कोणाशी सुटले नाही, यशोदे बाळ तुझा ताना, बोटवरी सोसू धिंगाणा. काय सांगायचं, परमात्मा एक 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 लीला करतात. जे काय अशा प्रकारचा एक म्हातारा झोपला होता. म्हातारा झोपल्यानंतर परमात्मा गेले, एक डेरा घेतला, त्याच्या डोंगरावर घातला, मेला नाही, बरं झालं. परमात्मा म्हणतात, आई तुला माहित नाही त्या म्हाताराला मी मारलं नाही. म्हटले उठ, म्हटले जागा केलं. 80 वर्ष झालं का कागदा करतो नाही, पंढरीची वारी, आळंदीची वारी काय करतो का नाही. परमात्मा एक 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 लीला करतात. मग ते यशोदा माईला मोठं वाईट वाटायचं, कारण आईच्या कोर्टामध्ये मुलगा कधी गुन्हेगार साबित होत नसतो. आईच्या कोर्टामध्ये जर मुलगा गुन्हेगार साबित झाला तर समजायचं सखी आई नाही, सावत्र आहे. मग काय झालं, परमात्म्याने गोपाळाला आमंत्रण दिलं, आज सगळेजण आमच्या घरी यायचं. म्हटले आज देतो पोट भरे पुरे मनाला तोरे, जेवढं खायचं तेवढं खायचं. आता देवाच्या घरी काही कमी आहे का महाराज? देवाच्या घरी टाक्या होत्या, त्यात पाणी नव्हतं, दही दूध दोन्ही होतं. एक एक गोपाळ उचलायचा, एका टाकीमध्ये टाकून द्यायचा, जेवढं खायचं तेवढं खा. दात घासत असेल तर ध्यान. परमात्म्याने इतकं खाऊ घातलं, इतकं खाऊ घातलं, मायाने पकडलं. म्हणजे काय चोरी का करतात? त्या गोपाळाने सांगितलं, आई रागवायचं नाही, आमंत्रित पाहुणं. म्हटलं आमंत्रित पाहुणं रागवायचं नसतं. आईला वाटलं खरंच आपलं पोरं आगाऊ दिसतंय. परमात्मा म्हणतात, अरे का शाळा वगैरे शिकतो का नाही? म्हटलं मी तर शाळा शिकायला आलो नाही. म्हटले त्या वेदाला जाऊन विचार, त्या वेदाला कोण शिकवलं? येण्याची परवणी वेद केला शहाणा, कांबळी हातामध्ये काटे, परमात्मा खेळ खेळतात. विटे दांडू चेंडू लगोरी नाना परी, खेळ मांडलेला यमुनेच्या तरी. एक 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 परमात्मा खेळ खेळू लागले. पहा ते खेळ कसे होते परमात्म्याचे? मर्दानी खेळ होते, विटी दांडू, कबड्डी, अशा प्रकारचे. आपले खेळ म्हणजे काय, एकदम सामान्य खेळ असतात. सध्याच्या काळामध्ये सुशिक्षित लोक खेळ खेळतात. टेनिस बॉल असतो मला हातामध्ये, एक बॅट असते, ते 2 बॅट घेऊन खेळ खेळतात. सद्गुरू जोग महाराज म्हणायचे, हातात बॅट पाहिल्यानंतर आता ते झाडे घेऊन बुंदी पाडायला चालले. म्हणजे असा ह्याचा खेळ आहे. परमात्माचे खेळ खेळायचे काय, त्यामध्ये मर्दानकी होती महाराज.
हे जे काही सगळे खेळ होते ते सगळे गोपाळ खेळ खेळायचे. आता गोपाळमध्ये जेव्हा किती खेळ खेळायचे म्हटलं 11 वाजून गेले, आता आपले वेळ संपली. म्हटलं खांदे भार पोटी भोग काय खेळ आहे ते सुन म्हटले तुका म्हणे धावे मग अवघे बरवे चला वळू गाये बैसू जीव एकी ठाई भाऊ केली वनवन. या योनीतून त्या जन्मामध्ये त्या जन्मातून त्या जन्मामध्ये खूप जे भ्रमंती केली. आता बा आता संसार काही शेवट पुरे, आता या जन्माची फेरी करायची नाही. आता परमात्मा दर्शन करायचं, आत्यंतिक सुखाची आपल्याला इच्छा आहे, आत्यंतिक दुःख निवृत्तीची इच्छा आहे, परमानंद प्राप्तीची इच्छा आहे. आता हे सगळं मोडून टाकायचं. परमात्मा जवळ आले अवघे गोपाळ झाले आता वेळ म्हणते आणि सुधारा. पण देवाने एक अट घातली. म्हटली काय अट घातली? माझी आहे तसे नाही तरी घरात आहे चोरून या माय नवनीत नाही. आता देवाची शिदोरी जीवाची शिदोरी एक कशी शांती ब्रह्म गुरुवारी बाबा सांगत असतात. जीवाची शिदोरी म्हणजे काय? एक भाकर 7 दिवसाची भाकर, त्याच्यावर चटणीचा एवढा मोठा गोळा, खाली पोटच झोपणार. आणि देवाची शिदोरी म्हणजे श्री बालाजीचा भेट. श्री बालाजी म्हणजे श्रीखंड, बा म्हणजे बासुंदी, ला म्हणजे लाडू, जी म्हणजे जिलेबी, शिरा 2 प्रकारचा. म्हणजे गणपतराव आणि एक सखाराम. गणपतराव म्हणजे गुळाचा, सखाराम म्हणजे शिऱ्याचा, आपला साखराचा. असं जे काय एवढं मोठी सामग्री. आता लाक्षणिक भाव असं परमात्मे शुद्ध स्वगत सच्चिदानंद मिळवले शुद्ध सत्वगुणे मिळले षडगुण गोंडी रत्नजळी तू श्याम सुंदर शोभले रे. जीवाची काम कर्मा विद्या त्रिगुण पंचभूताने मिळले रे. नवा ठाई पाठवली गेली. आता जीवाची सुधोरी ते पाप पुण्यात्मक जीवाची सुधोरी. परमात्मा सुधोरीची ऐके कसं होणार? पण त्या गोपाळामध्ये तुकोबऱ्यासारखे अधिकारी भक्त होते. तुकोबऱ्या म्हणतात देवा घरी जायला कुणा सांगतात तुझ्यासाठी संसाराला आग लावली, आता घरी कोण आहे आमच्या? तुका म्हणे घरी माझी कोणी नाही हरी नका घरी माझं पाया वेगळं. बरोबर बाबा सांगता 80 वर्षाचा म्हातारा असावा, 75 वर्षाची म्हातारी असावी. त्या म्हातारीचं कडाक्याचं भांडण झालं. म्हाताऱ्याला म्हणतो जा तुझ्या माहेरला. ते म्हातारी म्हणते माझ्याच गौऱ्या मसनात चालल्यात, माझं माहेर कुठं राहिलं म्हणते. तुमच्यासाठी कपाळाला कुंकू लावला, आता घरी कोण आहे माझ्या? कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल विना चाळ नाही बोलता. तुका म्हणे आता नाही दुसरे. लहान गोपाळ पुढं बसवले, मोठे गोपाळ पाटे मग बसवले आणि मग कमलपत्राचा आकार केला. बसा म्हटले एकमेका देवमुखी सुखी घालो हुंबरी काना वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रमाजी ओसा अमरावती मला पाहावया येते देव विसरते देह भाव आपला. श्री शुकाचार्य मुनी गोड सांगता बिब्रद वेणूचे टपटयो शृंग वेत्रेचे कक्षे वामे पानो मसरून कौलं तत्फलानिंगुलेषु तिष्ठन मध्ये स्वपरी स्रोतो हासय नर्मदे स्वैहि स्वर्गे लोके विशति भुजे यज्ञ भोपाल केली ही पुंडली